पवन मावळाचा राखणदार अशी ओळख बनलेल्या किल्ले तुंग उर्फ कठीणगडाच्या आपल्या आजच्या प्रवासामध्ये आज आपण पाहणार आहोत या गड परिसरामध्ये असणाऱ्या प्राचीन वीरगळी व त्यांची माहिती, गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा व गडावरील प्राचीन वास्तू, प्राचीन मंदिरे, या गडाचा एकंदरीत इतिहास या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत। तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा, अजिबात स्किप नका करू। अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। चला पाहूया। तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि मी तुमचा होस्ट पांडुरंग गवळी। मित्रांनो, डे 1 आणि किल्ला आपला दुसरा आहे। आत्ताच तिकोना केला, वाजलेत आता 4 आणि आले तुंगच्या पायथ्याला। आता ट्रेक चालू करतोय कारण लिटरली 6 ते 6:30 वाजलेपर्यंत दिवस मावळतो मला। त्याच्या आधी मला रिटर्न यायचं। तर चला ट्रेक स्टार्ट करू। या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात वीरगळी पाहायला मिळतात, जे की शूरवीरांच्या किल्ले पण संवर्धनाचं काम चालू आहे। आणि तिकोनापेक्षा थोडा अवघड किल्ला आहे कारण डायरेक्ट स्टिप आहे वरती। तर आपल्याला लवकर हा एक्सप्लोर करायचा आहे। अंधाराच्या आतमध्ये खाली यायचं किल्ल्यावरून, दम खूप लागतोय, समजून घ्या, ठीक आहे। चलो, या ठिकाणी म्हणजे तिकोनावर जसा चपेटदार मारुतीचं मंदिर आहे, तर या ठिकाणी पण आपल्याला मारुतीची मूर्ती पाहायला मिळते। पाहू शकता तुम्ही, हे बघा इथं लिहिलंय ब्रिटिशांच्या राज्यात ज्या टायमाला ब्रिटिशांचा आपल्या भारतावर पूर्ण ताबा होता, त्यावेळेस ब्रिटिशांनी असे बरेच गड किल्ल्यांची नासधुती केली, त्यात हा तुंग किल्ला पण येतो। पाहू शकता, तुंग किल्ल्याचा सर्वप्रथम उल्लेख निजामशाहीमध्ये आला होता। निजामशाही दरबारामध्ये सय्यद अली नावाच्या लेखकाने त्याने आपल्या बुरानी मासरी या ग्रंथामध्ये सर्वप्रथम या किल्ल्याचा उल्लेख केला होता। अर्ध्या तासाच्या चढाईनंतर फायनली आपल्याला पहिला दरवाजा लागला तुंग किल्ल्याचा। हा दरवाजा पाहायला गेलं तर एक 50% सुस्थितीमध्ये दिसतो आपल्याला। आय थिंक हा दरवाजा नवीन बसवलेला असावा, कारण गडाचं संवर्धन जास्त प्रमाणात चाललंय। ओके, आपल्याला गडाचा दुसरा दरवाजा लागतो। या दरवाजाला हनुमान दरवाजा असं म्हणतात, कारण ऍक्च्युली ह्या गडाचा आकार ना जिभेसारखा आहे, जिभेच्या रचनेसारखा ह्या दरवाजाचा आकार आहे। आणि ह्याला दरवाजे सुस्थितीत दिसतात। हा दरवाजा एक 75% सुस्थितीमध्ये आहे। हा बघा, इथून हाताला पॅच, नंतर दुसरा दरवाजा। चला वरती जाऊ। दरवाजातून थोडं पुढे आले ना, आपल्याला राईट आणि लेफ्ट साईडला दिवड्या पाहायला मिळतात, जे की पहारेकरूंसाठी बनवलेल्या राहतात। हे बा, 35 मिनिटाच्या चढाईनंतर ना आपण गडाच्या पहिल्या माचीवर आलोय। तुम्ही पाहू शकता, ही गडाची पहिली माची आणि त्या ठिकाणी बाले किल्ला आहे। ते 2 झेंडे तुम्हाला पाहायला मिळतात, झूम करून दाखवतो मी तुम्हाला। हे पहा, हे 2 झेंडे भगवे ध्वज फडकत आहे, ते बाले किल्ला आहे। आता बघू पॉसिबल होते का वरती जायला आपल्याला। जर जाणं झालं तर होईल शक्यतो। 4:35 झालेत, तत्पुरती आपण इकडे फिरून येऊ। या ठिकाणी आपल्याला काय राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात। आता इकडे गवत भरपूर आहे, आपण म्हणतो ना गवत माजले, भरपूर गवत माजले, त्यामुळं हे स्पष्ट दिसत नाहीये। या ठिकाणी आपल्याला दिसतो का विसापूर आणि लोहगड, दोन्ही किल्ले जुडगदोरी, एक नंबर। मित्रांनो, या माचीच्या खाली अजून एक माची दिसती, एक छोटीशी माची, तिथे आपल्याला लास्ट बुरुज दिसतो। जेव्हा निजामशहाने जुन्नर प्रांत जिंकून घेतला होता, त्यानंतर त्याने आपला मोर्चा तुंग तिकोना या किल्ल्याकडे वळवला। त्यानंतर हा तुंग किल्ला निजामशाहीमध्ये दाखल झाला। निजामशाहीच्या अस्तापर्यंत म्हणजे साधारण 1636 पर्यंत हा किल्ला निजामशाहीमध्येच दाखल होता। आपल्याला या ठिकाणी पण एक गणेश मंदिर पाहायला मिळतंय ह्या गडावरती। एक्झॅक्ट इथे गणेश मंदिर आहे, छोटे मंदिर, त्याच्यावरती स्लॅब वगैरे टाकले थोडंसं लोखंडी। या ठिकाणी कचेरीचे जोते, त्याचा अर्थ काय, कचेरी
ही दुर्गावरील महत्त्वपूर्ण वास्तू गणली जाते. गडाचा कारभार येथून चालत होता. आवक जावक नोंदी या सर्व बाबी तपशीलने येथे ठेवल्या जात असत. सदर कचेरीच्या भिंती व छेद पडले असले तरी याचे जोते आजही शिल्लक असून प्रवेश मार्ग व आतील रचना स्पष्ट होते. ही वास्तू दुर्गाच्या प्रवेशद्वाराजवळ बहुतांश वेळा दिसून येते. मित्रांनो, कचेरीचे जोते म्हणजे या ह्या किल्ल्यावरचा जो कारभार चालायचा ह्या रूम मधून चालत होता, म्हणून ह्याला कचेरीचे जोते असे म्हटले जाते. ह्याचा बेस राहिला फक्त, बाकी सगळी नासधूत केली इंग्रजांच्या काळामध्ये. तर चला आपल्याला पुढे काय पाहायला मिळतं बघू. या ठिकाणी पण ना गणेश मंदिराच्या पाठीमागे, आपल्याला एक्झॅक्ट पाठीमागे तुम्हाला दाखवतो मी, पाण्याचे टाके पाहायला मिळते. हो, भरपूर मोठे टाके. हे पहा, हे पाण्याचे टाके भरपूर मोठे गणेश मंदिराच्या एक्झॅक्ट पाठीमागे पाहायला मिळते आपल्याला. तसेच आता आपण पुढे जाणार आहे, पुढे बघू. या ठिकाणी पण आपल्याला काही राजवाड्यांचे अवशेष किंवा काही रूमाचे अवशेष, रूम आपण म्हणतो ना जे खोली वगैरे, ह्याचे अवशेष पाहायला मिळतात. मित्रांनो, तिकोनापेक्षा हा गड थोडा कठीण आहे, म्हणून ह्याला तुंग आणि अजून एक नाव आहे कठीणगड म्हणून, हे पण ह्या नावाने पण ह्याला ओळखले जातं. कारण चढायला थोडा कठीण आहे म्हणून ह्याला कठीणगड असे म्हणत असतील. तुम्ही पाहिलं का बाले किल्ल्याकडे जायला या साईडला पूर्ण दरी, या साईडला पूर्ण कडाई, त्याच्यामुळे ह्याला कठीणगड असे म्हणत असतील आय थिंक. आदिलशाही फौजा आणि मोगली फौजा या एकत्रितपणे निजामशाही बुडवण्यासाठी काम करत होत्या आणि साधारणपणे इसवी सन 1636ला निजामशाही बुडाली. निजामशाही बुडाल्यानंतर या दोन्ही सत्तामध्ये तह झाला. या तहानुसार हा किल्ला आदिलशाहीमध्ये दाखल झाला. आपण पुढे आलो ना थोडं चलून, या ठिकाणी आपल्याला बाले किल्ल्याकडे रोड जातो आणि इकडे आपल्याला एक पाण्याचं टाक आहे, ते पाहून आपण बाले किल्ल्यावर जाऊ. या ठिकाणी आपल्याला एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. बाले किल्ल्याच्या राईट साईडने आपण इकडे आलो ना, या ठिकाणी हे पहा, इकडे पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण पुढे काहीच नाही आहे आणि वाट खूप छोटीशी, त्याच्यामुळं हे टाके पाहून तुम्ही रिटर्न जावा. आपण सेकंड लास्ट बुरुजावरती आलोय. या बुरुजाचे कोणतेच अवशेष दिसत नाही, तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, ह्या किल्ल्याला कोणत्याही चारही बाजूने आपल्याला तटबंदी आढळत नाही. याचं कारण असं असू शकतं, ह्याला तुंगी का म्हणतात, उत्तुंग सुळक्यासारखा एकदम जाग्या उंच असणारा किल्ला आणि पूर्ण खडकात कोरलेला हा किल्ला, ह्याच्यामुळे ह्याला तटबंदीची जास्त गरज नाही पडली असं वाटतं मला. दम खूप लागतो मित्रांनो, थोडं ब्लॉगमध्ये समजून घ्या, ठीक आहे. पण पुढे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या कार्याला वेग दिला, कल्याण भिवंडी पासून ते लोहगड विसापूर पर्यंतचा परिसर जेव्हा स्वराज्यामध्ये दाखल केला, त्यानंतर हा तुंग किल्ला स्वराज्यामध्ये दाखल झाला. स्वराज्यात दाखल झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नाव कठीणगड म्हणून ठेवले. या विभागाची जबाबदारी महाराजांनी नेतुजी पालकरांकडे सोपवली होती. आता आपण तुंग किल्ल्यावरच्या सगळ्यात टॉपच्या भागावरती म्हणजे बाले किल्ल्यावरती आता आहे आणि या ठिकाणी आपल्याला एक देवीचे मंदिर पाहायला मिळते, तुंगाई देवी म्हणून. इथे मंदिर आहे, इथे आपला एक भगवा ध्वज फडकतोय आणि या जागेवरून आपल्याला 5 किल्ल्यांचे दर्शन होते. तो म्हणजे पहिला हा तुम्ही पाहू शकता पवना डॅमचा नजारा. हा समोर माझा बोर्ड दिसतोय ना, तो लोहगड, त्याच्या साईडला विसापूर. इथला पाहायला गेलं तर ह्या बोट हा मोरगिरी आणि इथे कोरीगड आहे. कोरीगड तुम्हाला स्पष्ट दिसणार नाही कारण क्लायमेट खूप घाण आहे, त्याच्यामुळं. आता तुंग किल्ला पूर्ण एक्सप्लोर केलाय, म्हणजे तुंग किल्ला दाखवण्याचा तुम्हाला चांगला प्रयत्न केलाय. तर चला आता आपल्याला अंधार व्हायच्या खाली उतरायचंय. खाली गेलो आपण हा ब्लॉग एंड करू, नंतर आंबे व्हॅलीमध्ये स्टे करू, उद्या सकाळी आपण कोरीगड एक्सप्लोर करणार. चलो, शक्यतो जवळजवळ सगळे पॉइंट एक्सप्लोर केलेत तुंग किल्ल्याचे आणि पुन्हा आता तो बाले किल्ला करून हा बुरुज करून आम्ही पुन्हा दरवाजापाशी आलो. या खूप फास्ट आणि खूप स्पीडमध्ये हा किल्ला झाला. बघू आता वाजले 5:30. आता खाली उतरतो आणि खाली उतरल्यावर ब्लॉग एंड करतो. तुंग किल्ला एक चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला ह्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडलास तर लाईक करा. चला खाली उतरू, थोडी अवघड वाट आहे आता खाली उतरायची.
हा एंट्री गेट, हा किल्ल्यांचा एंट्रेस आहे पहिला. हा दरवाजा हनुमान दरवाजा. गडावर असणाऱ्या प्राचीन वास्तू, पाण्याची टाके व गणेश मंदिर आणि बालेकिल्ल्यावर असणारे तुंगादेवीचे मंदिर पाहून आम्ही गड उतरायला घेतला. कोणता गिरिनर? नाशिक मध्ये? अच्छा हा हा, तो गुजरातचा का? तो सगळ्या पायऱ्यात ना पण त्याला. फायनली मित्रांनो गडाच्या पायथ्याला आलो या. लिटरली मला विश्वास बसत नाही की 1.5 ते पावणे 2 तासामध्ये मी पूर्ण गड एक्सप्लोअर केला. एवढं स्पीडमध्ये केलं ना, मला असं वाटायचं कारण एकटाच होतो वरती, हे 2 मित्र भेटले होते, ते लास्ट होते, की अंधार पडू नये कारण चढायला खूप कठीण होता. आय होप इथून मी आंबेवाली सिटीमध्ये जाणार, तिथं हॉटेल वगैरे बघतो स्टेसाठी, आज तिथे स्टे करतो आणि उद्या कोरीगड करून परत घरचा रस्ता बघतो.